नमस्कार सखीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आता नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा रंग आहे हिरवा। तर आज आपण देवीचे दुसरे रूप कोणते, ब्रह्मचारिणी, तर तिची माहिती आज आपण पाहणार आहोत। तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नारायणे नमोस्तुते। नवशक्तीपैकी ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे। येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आहे। ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी। नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केली जाते। या दिवशी साधकाचे मन स्वाधिष्ठान चक्रात स्थिर होते। या चक्रात मन स्थिर करायला किती कृपा आणि भक्ती प्राप्त होते। या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे। तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू आहे। तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला। त्यावेळी नारद मुनींनी तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपश्चर्या करायला सांगितली। या तपस्येमुळे या देवीला तपचारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात। 1000 वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या केली। उपवास काळात तिने ऊन आणि पावसाचा भयंकर त्रास सहन केला। या तपस्येनंतर 3000 वर्षापर्यंत केवळ जमिनीवर पडलेले बेलपत्र खाऊन दिवस काढले। यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला अपर्णा हे नाव पडले। अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते। तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दुःखी झाली होती। तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी उमा अगं नको करू हे अशी हाक मारली आणि नको ग करू असे ती बोलली। तेव्हापासून देवी ब्रह्मचारीच्या पूर्वजन्माचे उमा हे नाव पडले। तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात अहंकार उडाला। सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले। शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी, आजपासून इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही। तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे। तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल। भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील। आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा। लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील असा वर त्याने दिला। ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे। तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते। देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते। अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे। माझा हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर नक्की कमेंटद्वारे सांगा। श्री स्वामी समर्थ।